नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 साठी तुम्ही अर्ज केला होता का? कारण ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या गुणवत्ता यादी साइटवर उपलब्ध झालेल्या आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गुणवत्ता यादी होत्या ह्या पूर्ण चेक केलेल्या आहेत। तर आता सिलेक्शन लिस्ट येत्या काही दिवसांमध्ये साइटवर उपलब्ध करणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट सुद्धा त्यासोबत साइटवर उपलब्ध होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार आहे त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहे, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना अडचण यायला नको। तर आता आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, कागदपत्र पडताळणीसाठी घेऊन यावयाची कागदपत्राची यादी, त्यानंतर बघा पहिले डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन पद्धतीने जो आपण फॉर्म भरला होता त्या अर्जाची प्रिंट आउट आणि जी फीची रिसिप्ट होती ती आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचं आहे। आणि त्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र हे सेकंड नंबरचे डॉक्युमेंट्स आहे। त्यानंतर बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSCची जी मार्कशीट आहे हे आपल्याला घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी आपल्याला एक डॉक्युमेंट्स लागणार आहे, यामध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड, जन्माचा दाखला हे सुद्धा आपण नेऊ शकतो। त्यानंतर जे आपण शिक्षण फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेलं आहे त्या शिक्षणाचं जे प्रूफ आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे। आणि त्यानंतर संगणक अर्हता म्हणजे MSCIT हे आपल्याला देणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी हे आपल्याला देणं गरजेचं भागणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याबद्दलचा पुरावा यांना द्यावा लागेल। त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात जे वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आपण फॉर्ममध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला द्यावं लागेल। त्यानंतर तुमच्याकडे जर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन असेल तर ते तुम्हाला द्यावं लागेल। तर तुमच्याकडे जर कोणतं रिझर्वेशन असेल जे तुम्ही फॉर्ममध्ये टाकलेले असेल त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी मदतीस पात्र ठरविलेल्या अशा बाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर हँडिकॅप, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर या प्रकारे जे रिझर्वेशन असेल तुमचं ते तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर SSCची मार्कशीट, नावात बदल असल्याचा पुरावा, त्यानंतर महिला आरक्षण असेल तर त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञानासाठी आपण 10वीची मार्कशीट देऊ शकतो। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, आणि त्यानंतर एक ओळख पुरावा म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड याप्रमाणे। आणि जर कोणाच्या नावामध्ये बदल असल्यास त्यांना प्रमाणपत्र किंवा गॅजेट द्यावं लागेल, म्हणजे शासन राजपत्र द्यावं लागेल। तर अशा प्रकारे हे पूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आहे। जर तुम्ही नगर परिषद भरतीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहे, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला अडचण यायला नको। आणि नगर परिषदबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।